WR ट्रॉफीसाठी ते प्रतापराव देशमुख साहेबांचं जोरदार टाळ्यांनी करूया सहर्ष सहर्ष स्वागत. विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर. खरं तर विहान ट्रॉफीचं दमदार आयोजन देखील ओले गावामध्ये झालं होतं आणि प्रतापराव देशमुख यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. स्वतः मैदानात खेळताना देखील आम्ही त्यांना पाहिलं आणि ही आवड असताना प्रतापराव देशमुख 1 तास बॅटिंग करतात. एवढा स्टॅमिना खरं तर या क्रिकेट खेळामध्ये त्यांचा पाहायला मिळतो आहे. ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना ही विनंती असेल की आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. ॲडव्होकेट समीर शांताराम म्हात्रे, ओले गावातील आमचे ॲडव्होकेट. Advik umpire. Yes, thank you. ॲडव्होकेट समीर शांताराम म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येत आहे. मेहमान नवाजी यहाँ पर शुरू है. The warm welcome all. मेगा फाइनल. वेरी फर्स्ट बॉल आदेश मते तैयार है. पहली गेंद आयुष फड़के स्ट्राइक एंड पर 1 रन मुकम्मल होता हुआ. इस सीजन में दूसरी बार मोरबे कानपोली का आमने सामने मुकाबला शुरू है. इससे पहले लोधिवली में एक मैच हुआ था जहाँ पे कानपोली को जीत मिली थी और मेगा फाइनल का मैच है. क्या रिवेंज मोरबे ले पाएगी, चैंपियन बन पाएगी? फाइनल का मैच है ये. सागर उलवेकर स्ट्राइक एंड पर. पावर प्ले. 2 ओवर का मैच है. डायरेक्ट हिट करना चाहते हैं लेकिन गेंद नहीं मिले आदेश मते को और सिंगल मिला. 2 के लिए पलटना चाहते हैं. 1 पे संतुष्ट हो गए या नहीं? 1 मिल चुका है. आयुष ने सागर ने गेंद को खेला. आयुष आप आएंगे स्ट्राइक एंड पर. 2 गेंद पे 2. 12 गेंदों का मैच है मात्र 2 ओवर का. त्यानंतर डीजे वाले बाबू या, तुमचंही सन्मान होतोय. डीजे ऑपरेटर. 4 दिवस रात्र खरं तर उत्तम मनोरंजन करणारे आमचे डीजे मास्टर आणि जी साऊंड सिस्टम धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून करतोय. इस टाइमिंग हवा में रोहित पाटिल का रन अप. चीते जैसी दौड़ लेकिन वहां पर 3 के फील्डर पहुंच गए और 2 मुकम्मल हुए. 3 गेंदों पे 4. फाइनल 12 गेंदों पर अगर कोई टीम 20-25 भी बनाती है मोरबे तो एक अच्छा टोटल माना जाएगा. आयुष के साथ सागर बल्लेबाजी को उतले. हनुमान है. केतन बल्लेबाजी भी अच्छा करते. आदेश पांडा उनके कप्तान थे और रोहित का एफर्ट अच्छा था वहाँ पे. फाइनल का ये मैच है. कल होगी चर्चा कि JWR ट्रॉफी में कौन चैंपियन बना. बहुत ही इंपॉर्टेंट मैच है ये क्योंकि कल टपरी टपरी पे बस स्टॉप पे नाके पे चर्चा होगी कि कौन जीता JWR में पहला नंबर. 1,20,000 की धनराशि. त्यानंतर आई एकविरा इव्हेंट्स लाईव्ह संदेश शेलके, आपल्यालाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. या 4 गेंदों पे 4 रन है. लो स्कोर पहले ओवर में. ओह, शॉट लाइक दैट. रोहित पाटिल है. अंदर है गेंद. आयुष बाहर जाएंगे. ऊंची थी गेंद, लंबाई छोटी थी. विकेट डाउन. पहला. राजेश फड़के साहब पैकर इस टीम के थोड़े निराश होंगे अभी लेकिन उन्हें भी चैंपियन की ट्रॉफी चाहिए. यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर पुन्हा एकदा आपण आई एकविरा इव्हेंट्स खरं तर उत्तम क्लिअरिटी अँड क्वालिटी देणारे आज 4 दिवस JWR ट्रॉफीसाठी खूप चांगली मेहनत आणि खूप चांगलं त्यांचं या ठिकाणी योगदान राहिलंय. त्यांचं या ठिकाणी सन्मान करत असताना संदेश शेलके फ्रॉम सुकापुर, आई एकविरा इव्हेंट के मैनेजिंग डायरेक्टर. थैंक यू संदेश शेलके कवरिंग दिस टूर्नामेंट. 4 पे 1. 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है. फाइनल का मुकाबला है. चैंपियन बनने के लिए दोनों टीम तैयार है. दोनों ने बहुत मेहनत की है. अग्नि परीक्षा में पास हुए. कहते हैं मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. कॅमेरामॅन जयेंद्र सावंत. देखिए पिताजी कैमरा ऑपरेट कर रहे हैं और बेटे अंपायरिंग कर रहे हैं. प्रतीक भाई आप तो फॉर्म में. आपके आधुनिक अंपायर के तौर पे नीरज के साथ खड़े वहाँ पे मेन अंपायर और हमारे भाया जी प्रतीक दादा यहाँ पर कैमरा ऑपरेटिंग का काम कर रहे JWR में.
लास्ट बॉल फर्स्ट ओवर 4 पे 1 सागर के साथ संकेत भगत आएंगे बल्लेबाजी के लिए। लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओवर, आयुष आउट होने के बाद संकेत राउंड विकेट। लोअर पुल्टस बॉल, फुलर लेंथ, मिड विकेट पर सिंगल है। 1 ओवर का खेल समाप्त है। टीम पहुंची है मात्र 5 पे। चलते मेहमान नवाजी के पास। थँक्यू। त्यानंतर स्कोरर प्रणय म्हात्रे, उत्तम स्कोरिंग आज 4 दिवस आपल्याला पाहायला मिळाली. प्रणय यायचे खरं तर कोणत्याही प्रकारची चूक त्याच्या स्कोरिंगमध्ये तुम्हाला पाहायला कधीच मिळणार नाही. 4 रंगाचे वेगवेगळे विविध पेन आणि स्वच्छ लेखन असे एक उत्कृष्ट गुणलेखक प्रणय म्हात्रे. मोरावे आणि जावले या दोन गावामध्ये खरं तर त्यांचा खूप चांगला सहवास असतो. जावले गाव, जन्मभूमी मोरावे. प्रणय म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय. धन्यवाद. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये त्याचं समालोचन ज्यांचं तुम्ही ऐकलात ते आमचे दीपक पाटील सर. आपल्यालाही विनंती आहे की आपलाही सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. प्रतीक पाटील वर्गमित्र आहेत, त्यामुळं हा सन्मान केला जातो एका वर्गमित्राचा ज्यांचा आवाज तुम्ही मराठीचा तो मेहमान नवाजी और एक कमेंटेटर दीपक पाटिल सर पलसपे का भाई के द्वारा स्वागत यहाँ पर होता हुआ। 5 पर 1 गेंदबाजी में अब आएंगे करण पाटिल। आदेश ने 5 दिए। नाम बनता नहीं, नाम बनाना पड़ता है। मोरबी टीम सीजन का 14वां चषक उठाने को तैयार है। अच्छी गेंद है करण पाटिल के द्वारा विकेटों पर रनआउट का मौका बना था, वहां पे सिंगल मिलेगा। दोनों टीम अत्युत्तम फॉर्म में। अंपायर चला, गणेश बाविस्कर आणि शशी मेहर यांनाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही ऑफिशियल पंच. 4 खरं तर दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये ज्यांची पंचगिरी तुम्ही पाहिलेत ते गणेश बाविस्कर आणि शशी मेहर. दोघांनाही विनंती आहे यावं आपण. सागर ऊपर लगी और नो बॉल, ओवर स्टेपिंग। सुधीर पाटिल ने कैच अच्छा पकड़ा लेकिन वो ओवर स्टेपिंग का नो बॉल है। फ्रेड बॉल, कहानी में ट्विस्ट। ये नो बॉल तो जीवनदान बन गया, वरदान बन गया मोरबे के लिए कि फ्रीड बॉल पे आप बड़ा स्ट्रोक मारो और बड़ा टारगेट सेट करो। मतलब जितनी भी गलतियां हुई वो माफ हो सकती है अगर संकेत भगत इस पे बड़ा स्ट्रोक खेलते तो। 8 पर 1 फ्रीड बॉल। राजेश पटके साहब, सनी जी शेट्टे पैकर इस टीम के 14वां चषक उठाने वाली इस बार आज रात में मोरबी टीम। अभिनंदन। चलिए टर्निंग पॉइंट ऑफ द मैच, फ्री हिट बॉल 6 में तब्दील। अब मजा आएगा फाइनल का। 14 बन गए फ्री बॉल और ये अंपायर पैनल का स्वागत होता हुआ। एनआर पैनल 14 पे 1 टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। कहानी में ट्विस्ट। एक नो बॉल ने नक्शा बदला है मैच का, कहानी बदल दी है। गेंद नई हो या पुरानी, बदलते हैं कहानी। संकेत भगत। मुकाबले में हौसला बुलंद लग रहा है मोरबी टीम का, इतने आसानी से तो। त्याचप्रमाणे खरं तर ही स्पर्धा संपूर्ण ज्यांनी लीड केली, सगळ्याच पाहुण्यांचं आपल्या आवाजामध्ये, भारदस्त आवाजामध्ये स्वागत केलं. ते अर्थातच याच गावचे सुपुत्र रवींद्रजी म्हात्रे रिवॉल यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कंटिन्यू खरं तर गेले सातत्यानं प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी त्यांचा सपोर्ट राहिलाय. सहकार्य जगदीजी दापोलकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. चपराक बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। लेजेंड 40+ रिवॉल सन्मान होता हुआ। पिकअप शॉट, स्क्वायर कट, अपर किया उसे। बैकवर्ड पॉइंट पे 4। 18 रन पूरे हो गए। 4 3 गेंदें बची है। करण पाटिल 13 दिए 3 बॉल पर। अब मजा आएगा, ये बड़ा मैच होगा फाइनल का भी। कानपोली मोरबे, ये टारगेट बड़ा बनता जा रहा है। रनों का पहाड़, रनों का अंबार खड़ा हो रहा है। फुलन की बॉल सामने की दिशा में ऑन साइड पर खेला। रोहित पाटिल भाग रहे, 1 पूरा हुआ, 2 के लिए मुकम्मल उसे हासिल किया है। 20 पहुंच गए, सही स्कोर पहुंचा यहाँ पे। एक नो बॉल के बाद ये पूरा मैच का नक्शा बदला फिर आया। चौका, वो 11 रन मुफ्त क्या है। उम्मीद जग उठी है मोरबे की। उम्मीद मत छोड़ना, कल का दिन आज से बेहतर होगा। समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया।
मोरबी टीम चाह रही है ये सीजन का समय उनका है, थोड़ा रुकूंगा, थोड़ा टूटूंगा, मैं वापस लौटूंगा। संकेत भगत दिखाते हुए 5 पे 14 की पारी, अफलातून, अविश्वसनीय, अद्भुत। 20 पे 1, 2 गेंद बची है, टारगेट सेट बॉल 2। लपेटा है, घसीटा है, स्टैंड एंड डिलीवर, काम तमाम, काम 25, 6 में तब्दील। राजेश पटके साहब खुश है अभी। 26 ये क्या शॉट खेला, देखिए 2 छक्के। बाइकर मैन संकेत, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पिक्चर नहीं समाप्त हुआ है। फाइनल आसानी से नहीं जीतने देंगे कानपोली को। कहते जिस घोड़े को जब तक चाबुक ना पड़े वो घोड़ा रेस नहीं जीतता। दोनों बाइकर मैन है। 26 पे 1, टारगेट सेट बॉल 21 आए 5 गेंदों पे। करण अंबाला यॉर्कर गिरी, आखिरी गेंद पे 0। पहला सत्र समाप्त हुआ है। 21, जोरदार तालियां संकेत के लिए। 6 गेंद पे 20 की पारी। सागर 2 पे नॉट आउट। 26 पे 1, पहला सत्र समाप्त हुआ। चैंपियन बनने के लिए 27 चाहिए कानपोली को आने वाली 12 गेंदों पर। और कौन होगा चैंपियन? 1,20,000 की धनराशि, सीजन 8 का खिताब किसके नाम पर रहेगा? आइए सुनते कमेंट्री बॉक्स में दीपक पाटिल सर की आवाज। 12 पे 27 की आवश्यकता। और फिर से एक बार शुक्रिया अदा करते हैं लगातार 5 सीजन हमें इनवाइट करने के लिए प्रतीक दादा को, गुलशन मात्रे, हमारे जगदीश दापोलकर, अश्विन पाटिल, कोर कमिटी ऑफ JWR, थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग अगेन टू अगेन इन टॉप सीजन 5 फॉर दिस टूर्नामेंट। थैंक यू। 12 पे 27। आइए सुनते हैं दीपक पाटिल सर की आवाज और डीजे मास्टर का सम्मान। आपने देखा, सभी का सम्मान, सभी का वार्म वेलकम हम करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। थँक यू। प्रवीण टेंबे, पुढील सन्मान करूया आपण। आज संपूर्ण दिवसभर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात ते वळप गावचे प्रवीण टेंबे, बाईकमॅन कॉमेंटेटर। प्रवीण टेंबे यांचा सन्मान होतोय जगदीश दापोलकर यांच्या शुभ हस्ते। बाईकमॅन कॉमेंटेटर म्हणून आम्ही ओळखतोय। लकी ड्रॉ। धन्यवाद प्रवीण टेंबे। त्यानंतर मी सर्व उपस्थित मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागतही करतोय। प्रतापराव देशमुख साहेब, राजेशजी पडके, ॲडव्होकेट समीर मात्रे आज शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही इथे उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। आणि जाऊया या अंतिम उत्तरार्धामध्ये। खरं तर खूप चांगली धावसंख्या दीपक पाटील आपण पाहिले तर झाले, म्हणजे मॅचमध्ये थोडंसं चुरस निर्माण होईल। स्वर्गीय रामदास शेठ पडके प्रतिष्ठान मोरबे, चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा मोरबे टीम, प्लीज कोऑपरेट। आता आयोजक तुम्हाला घाई करतील आणि फलंदाज मैदानात लगेच उतरायचं आहे। कानपोली संघाची सलामीची जोडी मैदानात उतरा आणि मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री ऐकूया दीपक पाटील सरांची। हॅलो, थँक्यू सो मच रिवॉल्जी, थँक्यू सो मच प्रवीण टेंबे। त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रासाठी। अंतिम सामना आपण एन्जॉय करतोय, ग्रँड फिनाले या स्पर्धेचा मेगा फायनल। औषधी ओळे आणि बॉस फायटर ओळे आयोजित JWR ट्रॉफी 2025 दैदिप्यमान असं आयोजन आणि स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले। शेवटची मॅच आहे, अंतिम सामना 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे फायनल जिंकण्यासाठी अद्विक अँड प्रिन्सी गावदेवी कानपोली टीमला। आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे हा संघ। आणि चांगलीच चॅलेंज दिलंय। पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 26 धावा, कुठल्या 27 टार्गेट आहे, इतकंही सोपं नसेल या मैदानावर धावा काढणं। परंतु कानपोलीनं आज मात्र मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केलंय आणि एक मोठा संघ ओळखला जातो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील। आणि नक्कीच चॅम्पियन होण्याचा मानस त्यांचा सुद्धा असणार आहे। आणि त्याचमुळे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। 27 आव्हान आहे रोहित पाटील आणि त्याच्या साथीला चेतन पाटील अशी सलामीची जोडी कानपोली टीम कडून इन झाले।
अंतिम सामना आपण एन्जॉय करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर सगळ्यांनीच फार मोठं योगदान दिलंय. प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्वांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. एक उत्तम स्पर्धा या मैदानावर संपन्न झाली. कैलासवासी आत्माराम शेठ जानूपाली क्रीडा संकुल माणघरच्या मैदानावर मात्र प्रत्येक सामन्यानं मात्र प्रत्येक आमच्या क्रीडा रसिकांना आनंद दिलाय. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोरावे जावळे ज्यांनी गुणसंख्या लेखनाची जबाबदारी पार पाडली. आई एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून संदेशजी शेळके आणि त्यांची संपूर्ण टीमनं प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. रवींद्रजी मात्रे रिवॉल्व मात्रे ज्यांनी स्पर्धा लीड केली. अनेक कॉमेंटेटर जोडले गेले या स्पर्धेमध्ये. आमचे DJ मास्टर असतील ज्यांनी मात्र 4 चान लावले या स्पर्धेसाठी. आणि ऑब्विसली NR पॅनल मॅनेजिंग डायरेक्टर नीरज राणावत अँड टीम, दीपक बोराडे असतील, त्याचप्रमाणे गणेश बाविस्कर असतील, शशी मेहर, सगळ्यांचं मनापासून आभार आपण मानूया आणि जाऊया मॅच दिशेनं. 12 बॉल 27चं टार्गेट आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र ओमकार नावडेकर. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटला लॉंग ऑनचा फिल्डर गेला. थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. फायनल जिंकायची असेल ना मोरबे टीमला, कारण समोर मोठा संघ आहे. एकही मिस्टेक या 2 ओव्हरमध्ये करून जमणार नाहीये, तरच तुम्हाला चॅम्पियन ही बिरुदावली मात्र मिरवता येईल उद्या. अल्टिमेटली उद्या जेव्हा सगळेजण विचारतील JWR ट्रॉफी कोणी मारली, तर एकच नाव येणार आहे. मग एकतर ते कानपुली असेल किंवा मोरबे असेल, हे नाव कोणाला हवंय आणि त्यासाठीच मात्र ही लढाई सुरू आहे. ओ इनसाइड एज लागली होती इकडे मात्र. चांगला बॉल, डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि हेच चेंडू टाकायचे. दबाव थोडासा वाढवावा लागेल, अन्यथा कानपुली संघ एक मोठा संघ आहे. सातत्यानं मोठ्या मोठ्या संघांना मात्र पराभूत करत असतो. नेहमीच हाय लेवलच्या लॉट्समध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली केली ओमकारनं. आणखीन एक फुल लेंथ खोलात पडला होता. इकडे मात्र कबर्सला पायानं ढकलण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत मात्र 2 धावा. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावा झाल्या त्या 4 धावा. संपूर्ण स्पर्धेमध्ये भन्नाट बॉलिंग केली ओमकारनं. मोरबे टीमचा गोलंदाज. आणखीन एक यॉर्कर होता इकडे, खोलात पडला होता, खोदून काढलाय त्याला मिडॉनकडे. सिंगल रन. ओमकारनं मात्र काळजी घेतले, माझ्या ओव्हरवर मोठा फटका येणार नाहीये. आणि एवढं जरी केलं ना या पहिल्या षटकामध्ये, तरी सुद्धा मोरबे संघ मात्र स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाईल. सिंगलच मिळाली. धावा झाल्या त्या आतापर्यंत 5 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. टार्गेट आहे 27 धावांचं. अजूनही 22 धावा दूर आहे संघ जिंकण्यापासून. आणखीन एक यॉर्कर होता, सटीक यॉर्कर, अचूक टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळाले ओमकारची. आणि इकडे मात्र कलेक्शन झालेलं नाहीये आणि त्याच कारणास्तव आणखीन एक धाव. या चुका, क्षुल्लक चुका, एरर्स आहेत. खरं तर या छोट्या छोट्या चुका मात्र महागाच्या ठरू शकतील. कारण कानपुली संघ अशा परिस्थितीमधून कसं पुढे जायचं आहे कानपुली संघाला माहिती आहे. कानपुलीने अशा अनेक स्पर्धा जिंकल्यात ज्या मॅचेस हातामध्ये नव्हत्या, त्या मात्र त्यांनी ओढून आणल्यात. त्यामुळे एक एक रन्स सुद्धा त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि त्यासाठीच मघासपासून आपण बघितलं तर एका धाबेसाठी सुद्धा त्यांचा संघर्ष सुरू आहे. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय. आता इकडे स्ट्राईक रोटेट झाली नसती तर रन्स वाचले असत्या. हाच प्रश्न आता पडला असेल मोरबेकरांना. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावा करता. आणि चौकाराच्या 6 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 11. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि गरज असेल ती 16 धावांची. 6 चेंडू आणि 16 धावा. बऱ्याच वेळेला हे घडतं, स्ट्राईक रोटेट होते, जिथे होत नसते तिथे लगेच पुढच्या बॉलवर एखादा मोठा फटका येतो, बनवतो आणि मग आपल्याला आठवतं.
11 धाबा झाल्यात. नॉट बॅड. 16 धाबा 6 बॉल. टीम मीटिंग कॉल करण्यात आले मोरबी टीम कडून. 6 बॉल मध्ये 16 वाचवल्या तर मात्र नक्कीच मोठा विक्रम आज या मैदानावर पाहायला मिळेल आणि मोरबी संघ मात्र तो करण्यासाठी उत्सुक असेल. दुसरं षटक, दुसरं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. स्वर्गीय रामदास शेटफडके प्रतिष्ठान मोरबी टीम कडून विनीत फडके. मग अशी विकेट हॅट्रिक घेतली होती या गोलंदाजानं. आता मोरबीकर एवढंच म्हणत असेल विकेट हॅट्रिक नाही घेतली तरी चालेल, परंतु या 16 पेक्षा कमी धाबा दिल्या तरी सुद्धा आज मात्र मोरबी गावामध्ये जल्लोष पाहायला मिळू शकेल. कारण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी विशेष असते, स्पेशल असते, चॅम्पियन ट्रॉफी. आणि त्यामध्ये जर ती नाईटची ट्रॉफी असेल तर त्याचा आनंद मात्र अजूनही द्विगुणित होतो. आणि तो दुग्ध शर्करा योग इकडे मात्र कोणाच्या बाजूने जाणार आहे, कानपोली की मोरबे, आणि यासाठी सुरू असणारी लढाई आपल्याला पाहायला मिळते. विनीत फडके 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. चेतन पाटील आणि रोहित पाटील अशी जोडी सलामीवीर दोघेही सुरक्षित आहेत. अंतिम सामना या स्पर्धेमधील JWR ट्रॉफी 2026 नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. आणि 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन अ बोर्ड नाव. विनीत फडकेचं जोरदार स्वागत झालंय आणि आता मात्र 27 साठी सुद्धा खरं टेन्शन आलंय ते मोरबी टीमला, कारण दोन्ही सलामीवर सुरक्षित आहे. आणि ज्या पद्धतीनं फॉर्म दाखवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये चेतन पाटीलला, आणि हा खेळाडू जर राहिला तर 5 बॉलमध्ये 11 त्याच्यासाठी फार मोठ्या नाही आहेत. त्यामुळं ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. विकेट घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये इकडे मोरबी टीमला. गोलंदाज विनीत फडके. फुल टॉस आहे. बॉल गॅप मध्ये प्लेस केलाय. जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता चेतन पाटीलच्या पाठमधून येतो चौकार. आणि 4 धावांच्या बरोबरीनं आता मात्र सामना थोडासा आटोक्यामध्ये आलाय. 21 धावा धाव फलकावर. 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवातीला कठीण वाटणारं आव्हान, परंतु सिंगल्स घेत कशा पद्धतीनं जवळ आणलंय ना, हेच बऱ्याच वेळेला मोठ्या संघांकडून शिकण्यासारखं असतं. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये अचूक टप्प्यावर ओमकार गोलंदाजी करत होता, यॉर्करवर यॉर्कर फेकत होता, आणि अशा वेळेला मात्र त्यांनी जिथे चान्स मिळाले तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं टेन्शन कमी होईल. हे पाहिलं खास करून सलामीवीरांनी, आणि त्याचाच फायदा आता मात्र उठवत असताना हा बॅक अँड व्हील आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवला जातो. चेतन पाटीलचा संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं धावा काढल्यात त्यांनी, ज्यामध्ये नक्कीच षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दीपक पाटील. आता समाधान पवार मैदानात उतरला डायरेक्ट. समाधान पवार आता खुश झाले. त्याला लवकर घाई करा. समाधान पवार काफी खुश. आता मॅच थोडी जवळ आली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विनीतचा यॉर्कर होता यावेळेस. मात्र चांगल्या पद्धतीनं त्याला सुद्धा खेळून काढलंय. सिंगल रन. चांगला क्रिकेट खेळतो चेतन सध्याच्या घडीला. 21 धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे. मेगा फायनल मात्र कोणत्या गावामध्ये जाणार, कोणाला मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाचं मानांकन मात्र कोणाला मिळणार, पाहूया. विनीत फडके इथून सामना फिरवणार का.
फटका फसलाय, बॉल हवेत, गोल्डन चान्स, विकेट मिळाले. रोहित पाटील यावेळेस मात्र बाद होईल. पहिला धक्का लागलाय कानपोली टीमला, परंतु त्याहीपेक्षा सध्याच्या घडीला डॉट बॉल येणं फार गरजेचं होतं आणि तो निर्धाव चेंडू तर आलाय. 22 वर पहिला धक्का. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. 2 बॉल 5. एक चांगला बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय आणि त्याच वेळी शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगणार आहे. स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबी आणि त्यांच्या विरोधामध्ये अद्विक अँड प्रिन्सी गावदेवी कानपोली या 2 संघादरम्यान सुरू असणारी JWR ट्रॉफीची फायनल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि नक्कीच अजूनही कोणी ठामपणे सांगू शकणार नाहीये की कोणता संघ मात्र आज या स्पर्धेचा चॅम्पियन होणार. 2 बॉल 5. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो फलंदाज आदेश मध्ये. 2 चेंडूने 5 धावांची गरज. समोर ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह फटकाय, लॉंग ऑनला बॉल थांबवलाय. सिंगल फार तर मिळेल. 1 धाव सामन्याचा निकाल. आता मात्र शेवटच्या बॉलवर लास्ट बॉल थ्रिल JWR ट्रॉफीची फायनल. 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. थंडी उडाली असेल आता मात्र सगळ्याच खरं तर क्रीडा रसिकांची. असा सामना मात्र चित्त थरारक लढत पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय JWR ट्रॉफीच्या निमित्तानं. अष्टबी स्पोर्ट्स ओळे आणि बॉस फायटर ओळे आयोजित या स्पर्धेमध्ये आणि सगळ्याची मेहनत करत सार्थ ठरले. प्रचंड मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि फायनल सुद्धा जशी व्हायला हवी तसाच हा फायनलचा प्रकार पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावा. षटकार मारला तर 1000 रुपयांचा पारितोषिक प्रतीक पाटील कडून. लास्ट बॉल थ्रिल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल या स्पर्धेतला. प्रेशर आहे, दबाव आहे गोलंदाजावर सुद्धा, दबाव आहे फलंदाजावर सुद्धा. दीपक, खरं तर आर्या स्पोर्ट्स ओवले आणि तुर्बे संघ देखील डिपेंड्स आहे या मॅचवर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. क्या बात है. ऑब्विसली तुर्बे संघ म्हणत असेल कानपोली जिंकला पाहिजे, आर्या स्पोर्ट्स ओळे म्हणत असेल मोरबे जिंकला पाहिजे, तर तेवढेच समर्थक दोघांचे सुद्धा आहे. लास्ट बॉल थ्रिल. शेवटचा 1 चेंडू आणि हा चेंडू सरळ विकेट कीपर कडे. सामना जिंकलाय. या स्पर्धेची फायनल चॅम्पियन संघ टीम मोरबेनं मात्र इतिहास रचलाय. चित्त थरारक विजय, रोमहर्षक विजय साकारलाय. बलाढ्य कानपोलीला मात देत मोरबे टीमनं JWR ट्रॉफीची फायनल जिंकले. अभिनंदन टीम मोरबे. स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे टीमनं मात्र पहिल्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी. अभिनंदन राजेशजी फडके खूप खुश असतील कारण हा फायनलचा चॅम्पियन JWR ट्रॉफीचा संघ ठरलाय. अभिनंदन. पहिल्या क्रमांकाचं मानांकन मिळालंय मोरबे टीमला. वेल प्लेड बॉईज. हार्दिक अभिनंदन. चला अभिनंदन. सर्व 4ही संघांनी समोर यायचे. आता 4ही संघ या लवकर समोर. नीरज रणावत ज्याला 2 अंपायर्स ज्यांचा सन्मान होणं इथं बाकी आहे. नीरजजी रणावत आणि दीपक बोराडे.